संत निवृत्तीनाथ. संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायातील आद्य संत, थोर योगी आणि संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू तसेच आध्यात्मिक गुरु होते. महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेल्या महान संत परंपरेत त्यांचे स्थान दीपस्तंभासारखे अढळ आणि मोलाचे आहे. त्यांचा जन्म 13व्या शतकात आपेगावचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी आळंदी येथे झाला. ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे त्यांचे लहान भावंडे होत. तत्कालीन समाजाने विठ्ठलपंतांनी संन्यास सोडल्याच्या कारणावरून या निष्पाप मुलांवर अतोनात अन्याय केला आणि त्यांना वाळीत टाकले. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठ्या भावाच्या नात्याने निवृत्तीनाथांनी धीर सोडला नाही. त्यांनी आपल्या तिन्ही भावंडांचा माता-पित्याच्या वात्सल्याने आणि खंबीरपणे सांभाळ केला. त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावर निवृत्तीनाथांची भेट नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष गहिनीनाथ यांच्याशी झाली. गहिनीनाथांनी त्यांची आध्यात्मिक पात्रता ओळखून त्यांना गुरु दीक्षा दिली. या दीक्षेनंतर निवृत्तीनाथ पूर्ण ज्ञानसंपन्न योगी झाले आणि त्यांनी ही ज्ञान परंपरा आपल्या भावंडांमध्ये संक्रमित केली. संत निवृत्तीनाथांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी संत ज्ञानेश्वरांना घडवले. त्यांच्याच आज्ञेवरून आणि प्रेरणेने ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या अजरामर ग्रंथांची रचना केली. निवृत्तीनाथांनी स्वतः सुमारे 400 अभंग आणि एका हरिपाठाची रचना केली आहे. त्यांच्या साहित्यात आपल्याला कृष्णभक्ती, नामस्मरण आणि अद्वैत तत्त्वज्ञान प्रामुख्याने आढळते. भावंडांच्या समाधीनंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जिवंत समाधी घेतली. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत महाराष्ट्राला ज्ञानेश्वरांसारखा महासूर्य देणारे संत निवृत्तीनाथ हे त्याग, संयम आणि मार्गदर्शनाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांचे कार्य संपूर्ण मानवजातीला सदैव प्रेरणादायी राहील. धन्यवाद.